नमस्कार. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपल्याला खूप मोठी संत परंपरा लाभली आहे आणि या संतांच्या गोष्टी ऐकतच आपण लहानाचे मोठे झालो. पण मध्यंतरी आपण समाज माध्यमात पाहिलं, की काही भोंदू लोकं पण संतांच्या नावाखाली संत असल्याचा देखावा करून भोळ्या-भाबड्या जनतेला लुटत आहेत. पुण्यामधल्या एका व्यक्तीचीच गोष्ट समाज माध्यमात आपण सगळ्यांनी पाहिली, की ते भारताबाहेर होते. ते उच्च शिक्षित आहे, त्यांची पत्नी उच्च शिक्षित आहे, पण त्यांच्या मुलींना काही आजार असल्यामुळे काही उपाय सापडतो का म्हणून ते आपल्या मायदेशी म्हणजे भारतात आले आणि इथे काही ढोंगी लोकांनी त्यांना आर्थिक एवढं लुबाडलं, की त्यांचं भारताबाहेरील घर, भारतातलं घर, फार्म हाऊस सगळं विकून ते बिचारे रस्त्यावर आले. तर खऱ्या संतांची लक्षणं काय, हे एक पुस्तक वाचत असताना माझ्या वाचनात आलं. पुस्तकाचं नाव आहे राजा शिवछत्रपती. हे पुस्तकामधलं खऱ्या संतांची लक्षणं काय हे मी तुम्हाला वाचून दाखवते. संतांचे सर्वांशीच वागणे प्रेमाचे होते. त्यांची कोणाशीच स्पर्धा नव्हती. हेवा, मत्सर, अहंकार अन तोंड देखला, खोटा, ढोंगी, स्वार्थी, गळा काढू, गळा कापू, गळे पडूपणा नव्हता. कशा करता असेल? कीर्ती पैशाची हाव, गुरुबाजी, टवाळ शिष्यणी, गुंडगिरी, गटबाजी, मठबाजी, राजकारणी, सट्टेबाजी या वारकऱ्यांपाशी नावालाही नव्हती. या गोष्टी वारकऱ्यांकडे नावालाही नव्हत्या. होतं काय? तर होतं फक्त प्रेम आणि भक्ती. त्यांच्या प्रेमात कसलीही बंधनं आड येत नव्हती. कुणीही कुणाचे अभंग प्रेमाने उतरवून घेत होता व गात होता. मुक्ताबाईंचे अभंग ज्ञानेश्वर कौतुकाने लिहून घेत. जोगातेल्याचे अभंग विसोबा टिपून घेत. सावतामाळ्यांचे कवित्व काशीबा गुरव लिहून ठेवीत. ज्ञानेश्वरांचा काव्यमध सच्चिदानंद बाबा गोळा करून ठेवीत. तर चोखोबांची अमृतवाणी वेदशास्त्र संपन्न अनंत भट्टांनी उतरवून ठेवण्याचा छंद घेतला. बहुतेक संत संसारीच होते. कुणीही भीक मागून देवभक्ती करत नव्हता. ऐका, बहुतेक संत संसारीच होते. कुणीही भीक मागून देवभक्ती करीत नव्हता. कुणी मळ्यात राबत होता, कुणी सोनारकी करीत होता, कुणी चिखल तुडवून मडकी घडवीत होता, कुणी कापडं विकीत होता, कुणी काठीला घुंगरं बांधून रात्रीच्या अंधारात गस्त घालीत जागलेपणा करीत होता, कुणी कारकुनी करत होता, तर कुणी काही सारेच जण काम करत होते. विठ्ठलापायी गळा गोवीत होते. ते गात होते, नाचत होते. ते कशीदार काव्य कागदावर कोरत होते. ते असामान्य कलाकार होते. केवळ स्वतःच्या मोक्षापुरती शिदोरी जमवण्यात कोणी दंग नव्हता. लोकांच्या कल्याणाची ते चिंता वाहत होते. दुर्गुणी, व्यसनी, विषयी, दुष्ट वा अहंकारी माणसांवरही ते प्रेम करत होते. हे रोग बऱ्या करण्याची एक विलक्षण औषधी संतांपाशी होती. कुठले रोग? हेच दुर्गुण, व्यसन वगैरे. असे चारित्र्यवान संत आपल्या या भूमीत होऊन गेले आहेत. तर अशा आत्ताच्या जगातल्या भोंदू संतांच्या नादी कृपया लागू नका आणि आपला वेळ काहीतरी समाजकार्य करून सत्कारणी लावा. नमस्कार.